महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। वादग्रस्त तहसीलदार कार्यमुक्त करून दुसऱ्या जिल्ह्यात पाठवले। आरक्षण प्रक्रियेत जाणून बुजून चुका चौकशीचे आदेश। सरपंच आरक्षणात त्रुटी राहिल्यामुळे एका तहसीलदाराला त्याच्या कर्तव्यावरून मुक्त करण्यात आले। नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथील तहसीलदार सुरेखा नांदे यांनी सरपंच आरक्षणात जाणून बुजून चुकीचे आरक्षण दिल्याच्या तक्रारी आल्यानंतर कारवाई करण्यात आली। राज्य निवडणूक आयोगाने या संदर्भात चौकशीचे आदेश दिले होते। जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती नियुक्त केली। समितीच्या चौकशीत तहसीलदार नांदे यांना आरक्षण प्रक्रियेत मोठ्या चुका आढळून आल्या। त्यानुसार त्यांना त्यांच्या कर्तव्यातून मुक्त करून दुसऱ्या जिल्ह्यात पाठवण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कर्डिले यांनी दिली। नेहमीच वादग्रस्त असणाऱ्या हदगावच्या तहसीलदार सुरेखा नांदे यांची तिथे बदली होईल तेथे त्या वादग्रस्तच ठरत असतात। सध्या हदगाव येथे तहसीलदार म्हणून त्या कार्यरत होत्या। ग्रामपंचायत सरपंच पदाच्या आरक्षणावरून असंख्य तक्रारी विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत पोहोचल्या गेल्या। या तक्रारीची दखल घेऊन दिनांक 4 नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयाने त्यांना पदावरून कार्यमुक्त करण्याचे आदेश नांदेड जिल्हाधिकारी यांना दिले। हदगाव परिसरातील सरपंच पदाचे आरक्षण काढताना त्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व महिला तसेच सर्वसाधारण ते आरक्षण काढताना जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने आरक्षण काढल्याच्या तक्रारी राज्य निवडणूक आयोगाकडे केल्या होत्या। राज्य निवडणूक आयोगाने या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांना चौकशी करून तो अहवाल सादर करावा असे आदेश 15 सप्टेंबर रोजी दिले होते। त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी नेमून तो अहवाल पाठवला होता। या अहवालाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे सहसचिव मनीष जायभाये यांनी छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त यांच्याकडे श्रीमती सुरेखा नांदे यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी असे पत्र 4 नोव्हेंबर रोजी बजावले आहे। सर, दुसरा एक प्रश्न आहे, आपल्या हदगावच्या तहसीलदारांना कार्यमुक्त करण्यात आले, काय नेमका प्रकार आहे? याच्यामध्ये सरपंच आरक्षण करण्याची जी प्रक्रिया राबवण्यात आली होती त्यामध्ये आम्हाला काही कंप्लेंट्स प्राप्त झाल्या होत्या आणि त्यामध्ये मग आम्ही तपासणी केली। ॲडिशनल कलेक्टर आणि डेप्युटी कलेक्टर तहसीलदार यांचं एक पथक वेगळं नेमलं। आम्ही ती पूर्ण प्रक्रिया जेव्हा बघितली त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर चुका झालेल्या आहेत आणि मग आम्ही तो रिपोर्ट आहे इलेक्शन कमिशन आणि महसूल विभाग दोन्हीकडे पाठवला होता। त्या अनुषंगाने त्यांना तत्काळ कार्यमुक्त करून जिल्हाबाहेर त्यांना अटॅच केलेले। धन्यवाद। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, हदगाव, नांदेड।